नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. अ, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे काही डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट आहे, ह्या डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट संदर्भातला व्हिडिओ मी आज घेऊन आलोय. विद्यापीठाची नवीन अपडेटेड आहे, जे की विद्यार्थ्यांना यापूर्वी अर्ज फॉर्म डुप्लिकेट मार्कशीटचा फॉर्म भरून जी काही माहिती आहे, ती माहिती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म त्याबरोबरचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असेल, ते जाऊन तुम्हाला विद्यापीठात सबमिट करायची आवश्यकता होती. आता विद्यापीठाने हे सगळं घरबसल्या तुम्ही अप्लाय करू शकता. सगळी पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने केली आहे. कुठेही तुम्हाला अर्ज अथवा काही डॉक्युमेंट सबमिट करायची गरज नाही. फक्त तुम्ही घरबसल्या हा तुमच्या मोबाईलवरती अथवा लॅपटॉपवरती तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर त्यासाठी काय-काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे, त्यासाठी काय-काय कागदपत्र लागतात, त्याचप्रमाणे त्याची फीज किती आहे, त्याची किती दिवसाची प्रोसेस आहे आणि अर्ज कसा भरायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. आता सर्वप्रथम तुम्हाला sps.unipune.ac.in या वेबसाईटवरती यायचं आहे. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज तुम्हाला ओपन होऊन जाईल. ह्या अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं अकाउंट पहिल्यांदा क्रिएट करायचं आहे. आता यापूर्वी जर तुम्ही अकाउंट क्रिएट केलं असेल, तर ते तुम्हाला पुन्हा अकाउंट क्रिएट करायची गरज नाही. जर आता अकाउंट कसं क्रिएट करायचं ह्या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपण जे विविध काही विद्यापीठाचे प्रमाणपत्र असेल किंवा अपडेटेड काही जे सर्क्युलर असतील, नोटिफिकेशन असतील, याची माहिती आपल्या चॅनलवरती मी देत असतो. तेही तुम्ही व्हिडिओ पाहून घेऊ शकता. आता यापूर्वी मी अकाउंट ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे, तर मी साइन इन बटनवरती क्लिक करेन. आता ज्या विद्यार्थ्यांचा अकाउंट ऑलरेडी म्हणजे क्रिएट आहे आणि ते पासवर्ड, युजर आयडी विसरला आहे, तर तिथं फॉरगेट पासवर्डचा तुम्हाला ऑप्शन आहे. युजर आयडी हा तुमचा मोबाईल नंबर अथवा ईमेल आयडी हा असतो. आता इथं तुम्ही तुमचा लॉगिन आयडी, तुमचा ईमेल अथवा मोबाईल नंबरने तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं खाली जो कॅप्चा शो होत आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. हा केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा लॉगिन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉगिन इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट हे लॉगिन होईल. अशा पद्धतीचा तुमचा डॅशबोर्ड लॉगिन होऊन जाईल. आता यापूर्वी जर तुम्ही इथं हे डॅशबोर्डवरती आता इथं समजा एम-ए इकॉनॉमिक्स माझा कोर्स शो होत आहे. इथं समजा LLM कोर्स होत आहे. आता मला काढायचं आहे समजा इंजिनिअरिंगचं मार्कशीट आणि इथं माझा तो कोर्स होता, इथं एम-ए इकॉनॉमिक्स होते. मग नवीन कोर्स एनरोलमेंट करायची गरज आहे का? तर अजिबात गरज नाही. तुम्ही ह्याच कोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही तुमचा कोणते पण सर्टिफिकेट काढू शकता. आता तुम्हाला इथं अप्लाय फॉर सर्टिफिकेट ह्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर सर्टिफिकेट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन असं पेज ओपन होऊन जाईल. जेथे की तुमचा डॅशबोर्ड असेल, यापूर्वी तुम्ही जे काही सर्टिफिकेटला अप्लाय केले आहेत, हे अप्लाय केले सगळे सर्टिफिकेट तुम्हाला इथं शो होऊन जातील. तर तुम्हाला इथं होम बटनवरती क्लिक करायचं आहे. होम बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे हे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला इथं दिसून जातील. अप्लाय फॉर सर्टिफिकेट्स, तर त्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे तुम्हाला आणि इथं खाली ऑप्शन दिला आहे तुम्हाला अप्लाय फॉर डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट. हे अप्लाय फॉर डुप्लिकेट स्टेटमेंट मार्कशीट याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं ओपन होऊन जातील, जे की इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. आता जे तुम्हाला जे हरवलेलं तुमचं मार्कशीट आहे किंवा गहाळ झालेलं मार्कशीट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जे डुप्लिकेट मार्कशीट काढायचे, त्यांनी सगळ्यात प्रथम हा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि त्याचं शुल्क ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने बँकेत अथवा पेमेंट करायचं नाही. फक्त तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. जे की तुम्ही कार्डने, ATM, UPIने करू शकता. त्यानंतर सगळ्या सूचना वाचायच्या, त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि यदाकदाचित जर तुम्ही फॉर्म चुकीचा भरला, तर तुमचं हे शुल्क म्हणजे तुम्ही जे पेमेंट करणार आहे, ते शुल्क तुम्हाला परत दिले जाणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जर डुप्लिकेट मार्कशीट काढताय, तर त्यासाठी तुम्हाला FIR आवश्यक आहे. आता FIR कसं काढायचं हे पण तुम्हाला मी पुढं सांगणार आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो विद्यार्थ्याचा फोटो आहे, सिग्नेचर आहे, ते पण तुम्हाला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमचं डुप्लिकेट मार्कशीटसाठी तुमचा PRN नंबर, सीट क्रमांक, परीक्षेचे वर्ष आणि मार्कशीटनुसार भरणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जे मार्कशीट आहे, त्या मार्कशीटचं बघा ते पुढं आपण तुम्हाला सांगणार आहे. अर्जात जर काही दुरुस्त्या असल्यात, तर तुम्ही अर्ज तुमच्या दुरुस्तीसाठी तुमच्या लॉगिनमध्ये परत पाठवण्यात येईल. जर तुम्हाला काही जर क्वेरी असेल, तांत्रिक समस्या असेल, तर तुम्ही ह्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ह्या ईमेल आयडीवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यास वैयक्तिकरित्या प्रमाणपत्र घेणे जर शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या नातेवाईक, मित्र-मैत्रीण किंवा कोण रिलेटिव्ह असेल त्याला तुम्ही मार्कशीट घेण्यासाठी बाय पोस्ट किंवा हस्तपोस्ट घेण्यासाठी तुम्ही पाठवू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला
तुमचं जे ऑथॉरिटी लेटर आहे त्याचप्रमाणे दोघांच्या आय डी प्रूफची झेरॉक्स हे देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे अर्जाची हार्ड कॉपी ही विद्यापीठात किंवा विद्यार्थी सुविधा केंद्रात कुठेही महाविद्यालयात कुठे जमा करायची नाही. त्याचप्रमाणे जर तुमचं मार्कशीट असेल तर तुमची झेरॉक्स कॉपी जर असेल तर तिथे अपलोड करायची. ह्या सगळ्या सूचना तुम्ही हे वाचल्यानंतर तुम्ही ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे. आता सगळ्यात प्रथम तुम्हाला FIR आवश्यक आहे. FIR आवश्यक आहे. तुमचं सही फोटो आवश्यक आहे आणि तुमचे जे मार्कशीटची डिटेल आहे ती आवश्यक आहे. तर आता FIR कसं काढायचं त्यासाठी तुम्हाला मी सांगतो. तुम्ही सर्वप्रथम Googleला जायचे. Googleला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळचे जे काही पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशन म्हणजे समजा पुणे पोलीस स्टेशन आहे, पिंपरी चिंचवड आहे, मुंबई पोलीस असेल हे तुम्हाला सर्च करायचे. आता समजा मी पुण्याचे तर पुणे पोलीस लॉस्ट अँड फाउंड तुम्हाला असं सर्च करायचं आहे. तुमचं समजा अहमदनगर असेल तर अहमदनगर पोलीस लॉस्ट अँड फाउंड असं सर्च करायचं आहे तुम्हाला गुगलवरती. तुम्ही तुमचं FIR दर्ज करण्यासाठी अथवा तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन पण तुम्ही FIR NOC नोंदवू शकता. आता हे इथं पुणे पोलीसचं जर टाकल्यानंतर हरवले आणि सापडले ह्या टॅब तुम्हाला असं दिसत असेल. ह्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होऊन जाईल जिथे की तुमचा अहवालाचा प्रकार काय असेल, लॉस्ट रिपोर्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पोलीस स्टेशन जे असेल तुमचं जवळचं ते तुम्हाला इथं पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे. इथं तुम्हाला ते ड्रॉप डाऊन इथं शो होऊन जाईल. त्याचप्रमाणे तुमचा दस्त क्रमांक जो असेल समजा तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुमचं एज्युकेशन डॉक्युमेंट एज्युकेशन डॉक्युमेंट सिलेक्ट करा. दस्तऐवज क्रमांक तुमचा सीट नंबर अथवा PRN नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मार्कशीट प्रमाणे. आता हे तुमचं मार्कशीट असतं. हे अशा पद्धतीने तुमचं मार्कशीट ह्या मार्कशीटवर तुमचे सगळे डिटेल दिले असतात. आता जर ह्या मार्कशीटच्या डिटेल तुमच्या काही नसतीलच तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयात जाऊन त्याची लेजर कॉपी घेऊन तुम्ही ह्या डिटेल तुम्ही मिळवू शकता. त्याचप्रमाणे तुमचा हा इथं PRN सीट नंबर टाकायचा आहे. तुमच्या हरवल्याची तारीख वगैरे जेव्हा हरवलं आहे तेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे स्थान असेल तर ते भरू शकता. हे काही कंपल्सरी नाही. तुमचं पूर्ण नाव इथं टाकायचं आहे. ईमेल ID टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा पिनकोड टाकायचा आहे. तुमचा जे काही मार्कशीट आहे समजा इंजिनिअरिंगचं आहे, फर्स्ट इयरचं मार्कशीट गाळ झाले किंवा BAचं असेल तर फर्स्ट इयर लास्ट इयर काय आहे ते सेकंड इयरचं मार्कशीट हरवलं तर तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. ह्या चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तुमचा हा कॅप्चा टाकायचा आहे आणि जमा ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. जमा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर नंबरवरती एक OTP जाईल. OTP गेल्यानंतर तुम्हाला OTP एंटर करायचा आहे आणि OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची FIR कॉपी ही PDF स्वरूपात डिजिटल तुम्हाला ही जनरेट होईल. ही जनरेट झालेली कॉपी तुम्हाला PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवायची जेणेकरून ती आपल्याला अप्लाय करताना तुम्हाला अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही FIR तुम्ही ऑनलाईन नोंदवू शकता, काढू शकता. आता तुम्हाला इथं हे सगळं झाल्यानंतर तुम्ही आता तुमची FIR कॉपी पण रेडी आहे. तुमच्या मार्कशीटच्या डिटेल पण रेडी आहेत आणि तुमचा फोटो सिग्नेचर स्कॅन करून ठेवायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला चेक बॉक्सवर बटनवरती क्लिक करा आणि अप्लाय बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हे पेज ओपन होऊन जाईल जे की डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीटचा ॲप्लिकेशन डिटेल असणार आहे. इथं तुमचा हा जो काही PRN नंबर आहे मार्कशीट प्रमाणे तो PRN नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. PRN नंबर टाकल्यानंतर तुमचा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर तुम्हाला आता समजा माझं हे BCOMचं मार्कशीट आहे. हे लास्ट इयरचं मार्कशीट मला काढायचं आहे. तर याचा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर मी तिथं एंटर करेन जो काही असेल तो. त्यानंतर तुमचं जे जेंडर असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे नाव आहे ते तुम्ही नाव इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मराठीत पण इथं नाव तुमचं टाईप करायचं आहे जे की तुम्ही Google ट्रान्सलेट करून पण तुम्ही टाकू शकता. त्याचप्रमाणे तुमचं मदरचं नाव जे आहे ते तुम्ही इथं टाकायचं आहे. मराठीत पण तेच नाव तुमचं काय असेल ते तुम्ही टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं जे काही रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. आता इथं म्हणले हॅज देअर बीन एनी चेंजेस नेम ऑफ द मार्कशीट तुमचं जर मार्कशीटमध्ये नावात जर काही चेंजेस असेल बदल असेल तर येस करा अथवा नसेल तर नो करा. आता माझ्या मार्कशीटमध्ये काही चेंजेस नाही नो करायचे. तुमचा पिनकोड जो आहे जो ॲड्रेस तुमचा डिलिव्हर होणार आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथं पिनकोड एंटर करायचा आहे.
तुमचा ॲड्रेस जो असेल तो ॲड्रेस तुम्ही इथं टाकायचा आहे. जो काही तुम्हाला पोस्टल ॲड्रेस असेल, तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तुमचा ईमेल आय डी जो असेल ईमेल आय डी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. आता तुमचं इथं पण कोड तुम्हाला इथं क्लिक टू चेंज कॉलेजवरती क्लिक करा. कॉलेजवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे कॉलेजचं नाव असेल, समजा आता माझं नाव आहे, कॉलेजचं नाव आहे JSPM. तर JSPM जयवंत सावंत कॉलेज इंजिनिअरिंग पुणे. तर मी ह्या सिलेक्ट बटनवरती क्लिक करेन आणि ओके म्हणेन. ओके बटन क्लिक केल्यानंतर तुमचं हे ऑलरेडी इथं पण कोड आणि कॉलेजचं नाव इथं तुम्हाला ऑटोमॅटिक एंटर होऊन जाईल. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इथं जर ऑलरेडी आला असेल तुम्हाला चेंज करायला, तुम्ही चेंज पण करू शकता. त्याच्यानंतर तुमची जी फॅकल्टी आहे, आता तुम्ही कोणत्या फॅकल्टी तुम्हाला मार्कशीट काढायचे ते फॅकल्टी तुम्ही चूज करू शकता. आता एक्झाम्पलसाठी मी इंजिनिअरिंग घेतोय. इंजिनिअरिंगचा माझा कोर्स आहे. समजा इंजिनिअरिंग माझा सिव्हिलचा कोर्स आहे. पासिंग मंथ इयर काय असेल ते एप्रिल आहे. जो असेल ते मार्कशीट प्रमाणे टाकायचं. तुम्हाला पासिंग इयर जे आहे तुमचं, समजा माझं 2023ला पासिंग झालं आहे. तुमचा रिझल्ट पास झालाय, फेल झालाय काय आहे ते सगळं तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. समजा मी ए ग्रेडने पास झालो तर ए ग्रेड सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचं सिलेक्ट मार्कशीट रिक्वायर्ड जे आहे, तुम्हाला कोणत्या इयरचं मार्कशीट तुम्हाला आवश्यक आहे. मला समजा आता सेकंड इयरचं मार्कशीट माझं हरवलेलं, ते मला डुप्लिकेट मार्कशीट करायचं. मी सेकंड इयर सिलेक्ट करेन. फर्स्ट इयरचं आहे तर फर्स्ट इयर सिलेक्ट करेन. त्याचप्रमाणे डिलिव्हरी टाईम तुम्हाला इथं बाय पोस्ट आणि बाय हँड हे दोन्ही आवश्यक म्हणजे दिलेलं आहे ऑप्शन. समजा बाय हँड जर घ्यायचं असेल तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे मी तुमचं जे काही तुमचं नातेवाईक अथवा कोण स्वतः तुम्ही जाणार असेल तर तुमचं ऑथॉरिटी लेटर आणि दोघांचे आय डी प्रूफची झेरॉक्स तुम्हाला घेऊन जाणं बंधनकारक आहे. बाय पोस्ट असेल तर बाय पोस्ट सिलेक्ट करा आणि जो डिलिव्हरी ॲड्रेस हा वरती तुम्ही मेन्शन केला आहे तोच असेल तर तुम्ही तिथे एंटर करू शकता, अथवा सेम ॲज असेल तर सेम ॲज करा, चेंजेस असेल तर चेंजेस करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर 300 केबीचा फोटो म्हणजे आतमधला आणि 50 केबीच्या आतली सिग्नेचर ही तुम्हाला इथं अपलोड करायची. आता इथं ब्राउज बटनवरती क्लिक करा. तुमचा जो फोटो सिग्नेचर तुम्ही स्कॅन करून ठेवलेला आहे तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे तुमची जी सिग्नेचर असेल ती सिग्नेचर पण तुम्हाला अपलोड करायची. अशा पद्धतीने तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड होऊन जाईल. त्याचप्रमाणे मग खाली सबमिट बटनवरती क्लिक करू शकता. जर काही चेंजेस असेल तर एडिट पण तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला सगळा फिल करायचा आहे. सबमिट बटनवरती क्लिक करायचे आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डू यू वॉन्ट टू सबमिट तर ओके बटनवरती क्लिक करायचे. तुम्हाला हे ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल आणि तुम्ही डॉक्युमेंट प्लीज अपलोड करा असा तुम्हाला पॉपअप येऊन जाईल. हे क्लोज करायचं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला FIR कॉपी, तुमचं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आणि मार्कशीट असेल तर ही रिक्वायर्ड असेल, म्हणजे तुमच्याकडे जर मार्कशीटची अशी कॉपी जर असेल स्कॅन स्वरूपात अथवा काही तर तुम्ही अपलोड करू शकता. नसेल तर त्याची काय आवश्यकता नाही, हे रिक्वायर्ड नाही. पण हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला FIR कॉपी आणि डिक्लेरेशन फॉर्म हे रिक्वायर्ड. आता विद्यार्थी म्हणतात का सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म कुठून हे करायचं आहे, तर इथं खाली तुम्हाला क्लिक बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं असं ह्या पद्धतीचं हे डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड होईल. याची तुम्हाला प्रिंट आउट काढायची आहे. इथं तुमचे हे सगळे माहिती मेन्शन करायची. आता इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. तुम्हाला जो आहे तो दोघांपैकी एक भरू शकता. आता इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमचं स्वतःचं नाव आणि मी यांचा मुलगा आहे, तुमचं स्वतःचं वय, स्वतःचं ऑक्युपेशन, तुमचा आधार नंबर आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं प्लेस डेट सिग्नेचर करायची आणि ॲप्लिकेंटचं नाव टाकायचं आहे. ते स्कॅन करायचं आहे आणि ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता हे ऑलरेडी FIR मी आता FIRची ही कॉपी ऑलरेडी मी काढलेली आहे, तर ती मी इथं अपलोड करेल. हे त्याचप्रमाणे डिक्लेरेशन फॉर्म मी भरला आहे, तो डिक्लेरेशन फॉर्म पण मी अपलोड करून टाकेन. आणि ही मार्कशीट जर तुमच्याकडं असेल तर अपलोड करा, नसेल तर काय अडचण नाही, म्हणजे ती काही कंपल्सरी नाही आहे. तर तुम्हाला इथं मार्कशीट माझ्याकडे आहे ऑलरेडी, तर मी ते अपलोड करतोय.
आणि अपलोड डॉक्युमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला 1 MBच्या आतच्या साईजचे PDF स्वरूपात आवश्यक आहे. जर ते 1 MBच्या आतमध्ये नसेल, मग 1 MBपेक्षा जास्त जर असेल तर ते घेणार नाही आणि अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे टोटल 3 डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. हे क्लोज बटनवरती क्लिक करायचे. तुम्ही जी माहिती भरलेली आहे, तुमचा जो फोटो वगैरे आहे, सगळी माहिती तुम्हाला इथं शो होऊन जाईल. तुम्हाला जर डॉक्युमेंट हे व्यवस्थित अपलोड झालेत का नाही तर तुम्ही इथं चेक करू शकता. हे अशा पद्धतीचे ओपन होऊन जातात डॉक्युमेंट. हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला असे तुम्ही चेक करू शकता का हेच डॉक्युमेंट अपलोड झालेत का काय. त्याचप्रमाणे तुमचे सिग्नेचर इथं खाली येऊन जाईल. त्यानंतर मग प्रोसेड टू पे बटनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला इथं काही चेंजेस हवे करायचे असेल तर तुम्ही पेमेंट करायचं नाहीये. ते तुम्ही बॅकला येऊन तुमचं ते ॲप्लिकेशन तुम्ही डिलीट करू शकता. पण एकदा का तुम्ही पेमेंट केलं आणि जर तुमचे जर काही चेंजेस असतील तर तुम्ही ते चेंजेस होणार नाही किंवा तुमचे पेमेंट पण हे वाया जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला जर डुप्लिकेट स्टेटमेंट मार्कशीट करायचं असेल तर ₹240 ही प्रोफेशनल किंवा नॉन प्रोफेशनल कोर्स असेल. कोणत्याही कोर्सला तुम्हाला हे ₹240 तुम्हाला इथं पे करायचं आहे. ते जे काही तुम्हाला तिथं ऑप्शन इथं येऊन जाईल पेमेंटसाठी. अशा पद्धतीचा पेमेंट गेटवे तुम्हाला इथे येऊन जाईल. जिथं की तुमचं हे ॲप्लिकेशन नंबर इथं जनरेट झालेला असेल. त्याचप्रमाणे तुमचा चलन नंबर इथं जनरेट झालेला असेल. तुमची अमाऊंट जी काय असेल ती अमाऊंट इथं येऊन जाईल. ₹240 तुमचं ॲप्लिकेशनचं नाव, तुमचं ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. त्याचप्रमाणे तुम्हाला इथं पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचा आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा आणि त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट बटनवरती क्लिक करायचं आहे. कधी-कधी पेमेंट गेटवेला थोडासा वेळ लागू शकतो. प्रोसीड विथ पेमेंट गेटवेला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला UPI वगैरे तुम्ही कशाने पण पेमेंट करू शकता किंवा कार्डनेही पेमेंट करू शकता. अशा पद्धतीचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPIने अशा पद्धतीने तुम्ही इथं हे करून तुमचं पेमेंट कंप्लीट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुमचं सक्सेसफुली पेमेंट असा ऑप्शन तुम्हाला इथं येऊन जाईल. ऑप्शन आल्यानंतर तुमचं अकाउंट शक्यतो लॉग आउट पण होऊ शकतं. लॉग आउट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे किंवा तुमच्या लॉग इनला जायचं आहे. अशा पद्धतीने डॅशबोर्ड इन अप्लाय फॉर सर्टिफिकेट पुन्हा जायचं तुम्ही. तिथं पुन्हा झाल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डला तुमचं हे ॲप्लिकेशन ऑलरेडी जनरेट झालेलं दिसून जाईल. तिथं तुमचा पेमेंट जो आहे जो काही सक्सेसफुली झालेला असं तुम्हाला दिसून येईल. हे असं झाल्यानंतर तुमचा फीडबॅक फॉर्मसाठी पण तुम्हाला ओपन होणार आहे तो. हे अशा पद्धतीचं तुम्हाला फीडबॅक फॉर्म तुम्हाला इथं ओपन होईल. जे काही असेल तुमचं रेटिंग चेंजेस काय असेल ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता आणि सबमिट फीडबॅकवर क्लिक करू शकता. फीडबॅकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं हे क्लोज होऊन जाईल. जर नाही झालं तर तुम्ही क्लोजच्या बटनवरती क्लिक करू शकता. हे क्लिक केल्यानंतर तुमचा डॅशबोर्ड अशा पद्धतीचं ओपन होऊन जाईल आणि तुमचा फीडबॅक सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. आता हे डुप्लिकेट स्टेटमेंट मार्कशीटचा मी फॉर्म भरला आहे. हे इथं तुमचं पेमेंट वगैरे इथं पेंडिंग दिसत आहे.
इथून समजा मी ऑलरेडी पेमेंट केलं असेल, इथं सक्सेसचा असा मेसेज येऊन जाईल, व्ह्यू ॲप्लिकेशन डाउनलोडचा असा तुम्हाला इथं दिसून जाईल. हे तुम्ही जर पेमेंट तुम्ही केलं नसेल तर नंतर पेमेंट करू शकता. आणि जर तुमचं ॲप्लिकेशन समजा तुम्ही पेमेंट नसेल केलं, तुम्हाला जर काही चेंजेस असेल तुम्ही डिलीट ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीटचा फॉर्म तुमचा हा सक्सेसफुली जनरेट होऊन जाईल. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला विद्यापीठात हा फॉर्म जमा करण्याची आवश्यकता नाही. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.